मराठी भाषेवर आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रांनो, गेल्या 50 वर्षात एक बालसाहित्यकार, समीक्षक, पत्रकार, संपादक आणि वाङ्मयीन चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मी केलेलं कार्य हे आपल्यासमोर आहेच. महाराष्ट्र टाइम्स, दैनिक देशदूत, दैनिक लोकमित्र, दैनिक लोकमत यामध्येही मी काम केलं. ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका यांचा संपादक, दैनिक ऐक्यचा संपादक वगैरे विविध माध्यमातून केलेलं काम. त्याचप्रमाणे 1970 साली महाबळेश्वरला झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष, 1993 साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सातारा येथील कार्याध्यक्ष या नात्यानेही या संमेलनामध्ये केलेलं काम हे आपल्यासमोर आहे. मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी विविध प्रकारे विविध उपक्रम राबवण्यामध्ये सतत माझा सहभाग राहिलेला आहे आणि जे जे माध्यम मिळालं त्या माध्यमातून मराठीतील उत्तमोत्तम साहित्याच्या प्रसारासाठी योजना राबवण्यामध्ये मी नेहमीच आघाडीवर राहिलेलो आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीसारख्या नामवंत विद्यापीठामध्ये संज्ञापन विद्येचं अध्ययन घेण्याची संधी, त्यामुळं जगातील अनेक देशांना भेटी देण्याचा आलेला योग, यामुळं भारतीय साहित्याबरोबरच विश्वात्मक साहित्य हे देखील अभ्यास विषय झाल्याचा मला आनंद वाटतो आणि त्यानुसार मी लेखनही करीत राहिलो. त्याचमुळं 60वर पुस्तकांचं लेखन हे माझ्या नावावर जमा झालं. लेखन, प्रकाशन, मुद्रण, संपादन अशा विविध अंगांनी काम करण्याची संधी मिळाली. या सर्व उपक्रमांच्याद्वारे मराठीत वाङ्मयीन समीक्षा आणि पत्रकारिता यांचं दालन समृद्ध करण्यात, नव्या लेखकांची प्रतिभा जाणून घेऊन त्यांना योग्य ती प्रसिद्धी आणि मार्गदर्शन करण्यात, वाचन संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी विविध उपक्रम राबवण्यात सदैव जो माझा काही प्रयत्न चाललेला आहे त्याचेही आपण सर्वजण साक्षीदार आहात. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी हे सर्व विचारात घेण्याजोगं आपल्याला वाटेल असा विश्वास मला वाटतो. विविध वाङ्मयीन प्रवाहांचा समन्वय साधणं, नवीन लेखकांच्या प्रतिभेला चालना देणं, वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणे, मराठीतील उत्तमोत्तम साहित्य कृतींचे अनुवाद अन्य भाषात करून घेऊन त्याला विश्वसाहित्यात मानाचं स्थान मिळवून देणं, अशा सर्व प्रकारच्या कामांसाठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे अधिक बलदायी ठरेल अशी माझी भावना आहे आणि त्यामुळंच या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभं राहण्याचं धारिष्ट्य मी केलेलं आहे. माझ्या जन्मापूर्वी 2 वर्ष आधी माझे आईवडील राजस्थानातून महाबळेश्वरला आले आणि तिथं स्थायिक झाले. लहानपणापासूनच मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांचं बाळकडू मिळालं आणि पुढच्या जीवनातही मराठी भाषेची आराधना आणि उपासना हेच माझ्या जीवनाचं केंद्र राहिलं. मातृभाषा मराठी नसलेल्या परंतु मराठी साहित्यावर पोचलेल्या व्यक्तीला मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हा ज्ञानेश्वरांच्या हे विश्वची माझे घर या भूमिकेचा आणि आपल्या गुणग्राहकतेचा एक नवा अध्याय ठरेल. आपल्या सुजनतेला आणि औदार्याला माझं अभिवादन आणि आवाहन. तर मग आता आपण सगळे भेटूया महाबळेश्वरला साहित्याचा उत्सव साजरा करायला. धन्यवाद.